आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शिंदे इकडे या. येस मॅडम. यांना इथे का बसवलं? यांची तक्रार नाहीये, यांच्या विरुद्ध तक्रार आहे. $498 आहे. 8 टाक यांना. हो मॅडम, आधी चौकशी तर करा ना. ए चौकशी नंतर करत असते मी. येऊन जायला. चला. आप्पा. हो थांबा जरा. तुम्ही कोण? मी त्यांचा भाऊ आहे. बरं एक फोन आहे तुमच्यासाठी, घ्या. कोणाचा फोन आहे? मी असले फोन वगैरे काही घेत नाही. अहो कोणाचं कशाला घेतात? तुमच्या वरच्या साहेबाचा फोन आहे, त्यांचा फोन आहे, घ्या. हॅलो जैन सर. हो सर. हो सर, आणलंय मी त्यांना. नाही सर, खूप सिरियस चार्जेस आहेत. 498 आहे त्यांच्यावर. सुनेला मारहाण केली आहे त्यांनी. पण सर अक्के कशी आहेस तू? हा अगं नको काळजी करू, सगळं नीट होईल. हा नको. ऐकावंच लागणार हिला. फोन आपण अशा माणसाला लावला ना, पर्यायच नाही. स्वतःला शहाणी समजते काय? 10 मिनिटाचा आवाज आणि माज उतरणार बघा. सर. यस सर. हो सर, तुम्ही जसं सांगाल तसंच करेन. पण सर, मला हे सगळं तुमच्याकडून रायटिंग मध्ये हवंय. थँक्यू सर. जय हिंद सर. बाईनं बाईसारखं एखाद्या गाईसारखं राहावा. इतकी गुरुमी बरी नाही. शोभत नाही बाईच्या जातीला. तुम्हाला माझं नाव माहित नाहीये वाटतं. विद्या खडके. विद्या खडके म्हणतात मला. खरं तर आता सोडणारच होते तुम्हाला. असं तोंड चालवून आहे ना, माती खाल्ली बघा. ऍक्च्युली आपल्या आयुष्याचा एकच फंड आहे. घडला तर नमस्कार, तर सोपस्कार. आणि हा, जशी तुम्ही तुमच्या आईची काळजी घेता ना, तशी तुम्ही तुमच्या बाईची बी काळजी घ्या. आणि एक बाई तुमच्या आई समोर तुम्हाला सांगतेय. शिंदे येऊन जाय ना. हो मॅडम.
तुमच्या वरच्या साहेबाशी बोलून तुमचं समाधान झालं नाही का अजून? हो मॅडम, नवीन दिसताय म्हणून जास्त फडफडताय. हा, जरा आमच्याबद्दल नीट चौकशी करा. हो मॅडम, हे सगळं तुम्हाला महागात पडेल बरं का. स्वस्त गोष्टी मला आवडतच नाही. आणि आता अजून जास्त बोललास ना तर यांच्या संग तुला याद टाकेन. आणि ए तू अजून जर जीप चालवलीस ना इथं तर तुझं हे सगळं प्रोटीन आहे ना एका झटक्यात बाहेर काढेन मी. हा, मी इथं नवीन असते. मी जरी नवीन असले ना तरी कायदा जुनाच आहे. मॅडम जरा सबुरीनं घ्या. आप्पासाहेब येवलेकर ना तुम्ही? अहो एवढा मोठा माणूस तुम्ही आणि तुमचा भाऊ तुमच्या घरात त्यांच्या बायकांना मारतो आणि तुम्ही नुसते बघत राहता वय, काहीच करत नाही. अहो अत्याचार नुसतं बघत राहणं म्हणजे अत्याचारात सामील होणं असा त्याचा अर्थ होतो. नावशी नाही इथंच बसू द्या आणि या दोघांना लॉकअप मध्ये टाका. हे घेऊन जायला चला. आप्पा. हो मॅडम, तुम्ही हे जे सगळं करताय ना नीट विचार करून करा. काय ना वाळलेल्या फांद्या लय आवाज करतात पण त्या लवकर पण जळतात. जळतात ना, आणि त्या होमात टाकायच्या की सरणावर टाकायच्या यावर त्याचं महत्व पडतं. आके आके तू काय काळजी करू नकोस. चल चल लवकर. ए जरा दमानं, कुणाला ढकलतोय ते ध्यानात ठेव. ए जा बस तिकडे, जास्त इथं उडू नको. अरे मॅडम समोर तुझा घुबड झाला होता. अहो साहेब ऐका ना. अहो आमचं वकिलांशी बोलणं सुरू आहे. ते येऊस तर थांबा ना, तोपर्यंत त्यांना बाहेर असू द्या ना. हे बघा आम्हाला असं काय करता येत नाही. मॅडमनी काय ऑर्डर दिलं तुम्हाला माहिती आहे ना. अहो प्लीज साहेब एकदा ऐकून घ्या प्लीज. हे बघा माझ्याशी बोलून काही फायदा नाही, तुम्ही मॅडमशी बोला. अहो अरे त्याच्या मागे कशाला रडतो तू? आधी तुझ्या बायकोला दाब. हे समजा घडलं ना तिच्यामुळे घडलंय. तू तिला डोक्यावर चढून ठेवलं नसतं ना तर ही येळच आली नसती आपल्यावर. अहो प्रशांत भैया, तुम्ही पण मनीषा वहिनींवर कशा पायी हात उचलला? वा, म्हणजे तुला अजून बी वाटतं तुझ्या बायकोची काय बी चूक नाही, माझीच चूक आहे. हा, अरे मी जे काय केलं ना ते घरात केलं, गावभर तमाशा नाही मांडला मी. पशा थांब. वर्षानं काय केलं आणि काय नाही हे नंतर बघू आपण. एवढ्या वर्षांची कमावलेली येवलेकरांची इज्जत चव्हाट्यावर आली तुझ्या बायकोमुळं. लय चुकीचं केलं तिनं. का केलं? आपल्या भावाभावांमध्ये फूट पडावी म्हणून. फक्त आमच्या दोघांचंच नाव दिलं, तुमच्या दोघांचं नाही दिलं. का तर भावाभावांमध्ये फूट पडावी म्हणून.
अरे आपलं सोड, अक्केची काय चूक होती? हा, तिला पोलीस चौकीची पायरी चढावी लागली. कोणामुळं? तुझ्या बायकोमुळं. आता तुझी बायको येईल आणि काय म्हणाल, आम्हाला समजून घ्या. मग आता काय करायचं ते तुझं तू ठरव. अरे आपल्या अक्केनं आपल्याला 9 महिने पोटात वाढवलं, त्याची परतफेड करायची वेळ आलेली आहे. तेव्हा तू तिला ठामपणे विचार की तू हे सगळं का केलं. निर्णय तुझा. अक्का, भाऊ का तुझी बायको? हॅलो, अरे कुठे आहे तू? अरे कधीपासून फोन करतो राव तुला. कुठे? रस्त्यावर? अरे बाबा, तुझ्यामुळं आम्ही रस्त्यावर यायची वेळ आली रे. हा, हे सगळं बघण्यासाठी तुला वकील म्हणून ठेवलं का आम्ही? अरे कळायला पाहिजे तुला, आजच्या सगळ्यांची जमानत झाली पाहिजे. लवकर ये. आका 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 काय? आका थांब. आका 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 पाणी पी. पाणी पी. पाणी पी. आके, तू अजिबात काळजी करू नको. मी त्या दोघांची अर्ध्या तासात जमानत करतो, पण तू टेन्शन घेऊ नको. अरे पण आपल्या परशाचं पण चुकलंच र बाबा. आके, तरी ती पोर त्याला सांगत होती, भाऊजी असं वागू नका, मी पोलिसांना बोलवेन. तेव्हा तरी त्यांनी ऐकायला पाहिजे होतं. कशा पायी वाढवलं एवढं समज. आलात काय तुम्ही? चला, मॅडम तुमची वाट पाहते. ए, तू कशाला आली इथं? तू फक्त जबाब नोंदव, मग तू आहेस ना मी आहे. हो येवलेकर, लॉकअपमध्ये बसून बायकांना धमकवताय वय? माझ्या कस्टडीत हे चालत नाही. स्वतःच्या बापाचं घर असल्यासारखं वागायचं नाही इथं. हो मॅडम, तोंड सांभाळून बोला. बाप काढायची गरज नाही इथं. तू असं नाही ऐकणार ना? तिचे सोपच करा तर मला पार पाडावेच लागणार आहे. मी इथंच आहे, पण तुम्ही मला हात बी लावू शकणार नाही. करा काय करायचं ते करा. अच्छा, मग ऐक, तुझी बायको जे बोलेल ते चार्जेस तर लागणारच आहेत तुझ्यावर, पण आणखीन चार्जेस बी लागणार आहेत. फिर्यादीला धमकावलंस, सरकारी कामात अडथळा,
सरकारी कर्मचाऱ्याशी उद्धट वर्तणूक आणि तुझ्या तोंडाचं गटार जेवढं उघडशील ना तेवढे चार्जेस वाढत जातील. अरे काय वाढवायचं ते वाढवा, मी पण बघून घेईन. जेवढं बोलशील ना तेवढं खोलात जाशील. चला का बायांनो, याला घाबरायची काही गरज नाहीये. चला या 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 मॅडम. बसा ना, बस. पाणी घ्या. नको. शांत. हे बघा, घाबरण्याची काय बी गरज नाही. आम्ही फक्त तुमचं स्टेटमेंट घेणार आहोत आणि त्याच्यावर तुमच्या सह्या घेणार आहोत, बाकी काय नाही. हा, तुम्ही एकदम रिलॅक्स बसा. ठीक आहे. तुम्ही काय करता इथं आणि तू कोण? मी यांचा लहान भाऊ निशांत येवलेकर. म्हणजे तुम्ही चौघ भावंड आहात का? अरे काय, 4 पुरुष मंडळी घरात असताना तुमच्या भावाने यांना एवढं मारलं झोडलं आणि तुम्हाला त्यांची काही दया वगैरे आली नाही का? चहा पाजत नसतो आम्ही. तिकडे बाहेर जाऊन प्यायचं. चला. अहो मॅडम, आम्ही चहा प्यायला नाही आलो. आमच्या विरुद्ध काय तक्रार केली हे आम्ही बघायला आलो होतो. अरे मॅड, अडाणी दिसताय. यांचं स्टेटमेंट झालं ना की त्याची एक कॉपी आरोपीला दिली जाते. कळलं का? चला निघा बाहेर. चल. हे बघा, जे काय झालंय ना ते स्पष्ट आणि सगळं खरं खरं सांगा मला. ठीक आहे? कायदा तुमच्याच बाजूने. हा, बरं मला सांगा, फोन कुणी केला होता मला? माझ्या जावेनी, संजीवनी येवलेकर. अच्छा, आणि मग तुझं पूर्ण नाव काय? मी मनीषा प्रशांत येवलेकर. नवऱ्याने पहिल्यांदाच मारहाण केली आहे का? ताई बोला. म्हणजे या आधी सुद्धा मारलं होतं तुला? हो. अगं काय तू, हा, हे असं घाबरून गप्प बसायचं नसतं, लगेच इकडे यायचं असतं. सगळ्या बायका असंच करतात. मॅडम, दुसरा काही पर्याय नसतो. दुसरा पर्याय आम्ही असतो. अहो, तुम्हाला मदत करायलाच इथे बसलोय आम्ही. मला सांगा, या आधी किती वेळा मारले त्याने तुम्हाला? असं मोजता नाही येणार, पण मारायचंय. अगं, जेव्हा त्यांनी तुला पहिल्यांदाच मारलं होतं ना तेव्हा ते झापड लगावली असतेस ना त्याला, तर आधी वेळच आली नसती की त्यांनी किती वेळा मारलं हे मोजायची. शिंदे, सगळं लिहून घेताय ना नीट? हो मॅडम. हा, बरं, त्यांनी तुम्हाला जे आधी मारलं होतं त्याचा काही पुरावा आहे का? नाही. नाही. तर ते हुंड्यासाठी मारहाण करायचे का तुमची? हुंड्यासाठी असं नाही म्हणता येणार, पण माहेरून काहीच आणलं नाही, तुमची लायकीच नाही असं सतत हिणवायचे. माहेरच्या लोकांना भेटण्यापासून अडवत होते का? हो. माहेरी जायला तर परवानगी नव्हतीच, पण माहेरच्यांनी इथे क्वचित येऊ द्यायचं. आणि तुमच्या माहेरच्यांना माहित होतं का की तुम्हाला इथे एवढी मारझोड करतायत ते? हो. मग त्यांनी कधी ऍक्शन नाही घेतली? नाही. त्यांनाही धमकवलं असेल, है ना? ठीक आहे. शिंदे, सगळं नीट लिहून घेतलंय ना? त्यानुसार कलम लावा सगळी. हो मॅडम.
आणि हा तुमच्या नवऱ्याचं काही लफडं वगैरे म्हणजे बाईचं असं काही आहे का? ठीक आहे, तुम्ही सगळं काही सांगितलंय मला, काही बाकी नाहीये ना? मॅडम आमची एक रिक्वेस्ट आहे. काय बोला. भेटला का वकील? आके तू अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. नाही रे बाबा, आता नाही सहन होत मला, नाही सहन होत. अगं अख्खे होईल ना सगळं नीट. नको ना स्वतःला इतका त्रास करून. अरे आपल्या बायकाला तरी समजायला पाहिजे ना, जरा तरी डोक्याचा भाग नाही का त्यांना? अरे ह्या वयात तिला इथं आणायचं का? अख्खे शांत हो अख्खे, शांत हो आधी. शांताबाई यावलेकर, तुम्ही घरी जाऊ शकता. फिर्यादीची तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. काय